ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ। ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ करना ਹੁੰਦਾ। बिल्कुल सही। स्टार्टिंगचा काय विषय आहे यो ब्लॉग सगळा बघितला तुम्हाला समजेल। ब्लॉग बघा एकदम खतरनाक आहे। तर आपला रोजचा 10.5 तासाचा रोजगार संपवून आपण निघालो आपल्या घरी आणि काय बोलायचं तुम्हाला आता घरी गेले की परत कामावर जायचं टाइम होईल। सणांना पिरियड करत आपण पोहोचलो घरी। घरी पोहोचल्या उत्ताना पडल्या असं वाटतंय आता काय उठायलाच नको। तरी पण काय जाऊ 5 किलोचे डंबेल ठेवून कसं तरी गेलो जिमला। आणि हे बघा फॅमिली पॅक येईल ते नावं ठेवतोय पण तुम्हाला एकच सांगतो महिन्याभरात बिस्किट काढणार म्हणजे काढणार। आपल्याला आज महाराज होतं लेग्स मग केलं की इंजान सुरू। पायाचा कणका पडला तरी चालेल पण स्क्वॉट काही थांबलं नाही पाहिजे। लेगचा वर्कआउट संपला की लगेच शोल्डर चालू केला। कसं आहे खांदे मजबूत पाहिजेत लगेच उचलता आलं पाहिजे। बिस्किट पाहिजेत म्हणले हवे ऍप्सचं पण वर्कआउट करायलाच लागतोय। अब मौका है कुछ खास दिखा जलवा मंजिल खुद आई पास दिखा जलवा वजन बिजन केलं घरी आलो आणि म्हटलं आता एवढं हार्ड वर्कआउट केलाय म्हटल्यावर काहीतरी प्रोटीन खायलाच लागतंय। मग आणलं सोयाबीनचं पाकिट आणि कांदा कापला काचकन कढईत टाकला 5 कण चटणी मीठ टाकून उलटा पालटा केला आणि लावला दणका त्याच्यावर। शेवटला राहिले ना दूध द्यायचं म्हणजे तिथं जाऊन दूध द्यायचं। ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ। ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀल करना। ब्लॉग कसा वाटला कमेंट नक्की करा आणि अजून मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करून ठेवा।